नमस्कार. आजची स्टोरी आईची शेवटची इच्छा. आई, मी तुझ्यासाठी वेळ काढेन, पण आत्ता नाही. हे शब्द रोहनने आईला कित्येक वेळा सांगितले होते. नोकरी, पैसे आणि शहरातील धावपळ यात तो इतका गुंतला होता की त्याला गावात एकटी राहणाऱ्या आईसाठी वेळच उरत नव्हता. आई रोज सकाळी त्याला फोन करायची. बाळा, जेवलास ना? रोहनचं उत्तर नेहमी सारखंच असायचं. आई, मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलतो. आणि तो फोन कट करायचा. आई मात्र हसत म्हणायची, ठीक आहे रे बाळा, काम आधी. पण फोन ठेवता तिच्या डोळ्यात पाणी यायचं. गावातलं छोटंसं घर, अंगणात तुळस, भिंतीवर रोहनच्या लहानपणीचा फोटो. आणि त्या फोटोशीच आई रोज बोलायची. माझा रोहन खूप मोठा झाला. दिवस जात होते. एके दिवशी शेजारच्या सुमन काकूंनी विचारलं, ताई, रोहन कधी येणार? आई हसली. येतोय म्हणतोय, काम खूप आहे म्हणे. पण मनात तिला माहीत होतं तो फक्त धीर देतोय. 2 दिवसांनी आईला अचानक चक्कर आली. शेजाऱ्यांनी तिला दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणाले, वय झालं आहे, काळजी घ्या. शक्य असेल तर मुलाला बोलवा. आईने लगेच नकार दिला. नको डॉक्टर, त्याचं काम महत्त्वाचं आहे. त्याच रात्री तिने कपाटातून एक छोटी वही काढली. त्या वहीत ती रोज काहीतरी लिहायची. पहिल्या पानावर लिहिलं होतं, जर मी कधी रोहनला न भेटताच निघून गेले तर ही वही त्याला नक्की द्या. त्या वहीत रोजच्या तारखेसोबत आई 2-3 ओळी लिहायची. आज रोहनचा फोन आला. 2 मिनिटं बोलला, पण त्याचा आवाज ऐकून मन भरून आलं. आज त्याची आवडती पुरणपोळी केली. मग आठवलं तो तर शहरात आहे. तरीही 2 पोळ्या डब्यात ठेवून दिल्या. देवा, माझ्या मुलाला नेहमी सुखी ठेव. माझं काही झालं तरी चालेल. शहरात मात्र रोहनच्या आयुष्यात वेगळीच धावपळ सुरू होती. मोठ्या कंपनीत त्याची बढती होणार होती. त्याला वाटत होतं, आधी पैसे कमवू, मग आईला माझ्याकडे घेऊन येईन. एक संध्याकाळी आईचा फोन आला. बाळा, शक्य असेल तर या रविवारी घरी ये, तुला भेटायचं आहे. रोहनने लॅपटॉपवरून नजरही न उचलता उत्तर दिलं, आई, या रविवारी खूप महत्त्वाची मीटिंग आहे. पुढच्या महिन्यात नक्की येईन. क्षणभर शांतता पसरली. आईने हसण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे रे, स्वतःची काळजी घे. फोन ठेवला गेला. पण त्या दिवशी आई खूप वेळ अंगणात बसून राहिली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच उदासी होती. दुसऱ्या दिवशी तिने गावातील वकिलांकडे जाऊन एक छोटंसं पाकिट तयार करून ठेवलं. जर माझा मुलगा आला तर हे त्याला द्या. वकील म्हणाले, ताई, तुम्ही असं का बोलताय? आई फक्त एवढंच म्हणाली, प्रत्येक आईला कधीतरी आपली वेळ जवळ आली आहे हे जाणवतं. 2 आठवड्यांनी रात्री 10:30 वाजता रोहन मीटिंगमध्ये होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव झळकत होतं, सुमन काकू. रोहनने फोन उचलला. समोरून थरथरत्या आवाजात शब्द आले, रोहन, लगेच गावाकडे निघ. तुझ्या आईची तब्येत खूप गंभीर आहे. रोहनच्या हातातून फोन निसटला. त्याला पहिल्यांदाच जाणवलं, काही गोष्टी पैशाने विकत मिळत नाहीत. आणि काही माणसं वेळ निघून गेल्यावर परत कधीच भेटत नाहीत. रात्रीच रोहनने ऑफिस सोडलं. गाडी भरधाव वेगाने गावाच्या दिशेने निघाली. गाडी चालवत असताना त्याच्या डोळ्यासमोर एकामागून एक आठवणी तरळू लागल्या. लहानपणी शाळेत जायला उशीर झाला की आई त्याला पाठीवर दप्तर अडकवून हातात डब्बा देत धावत शाळेच्या गेटपर्यंत सोडायला यायची. पावसाळ्यात स्वतः भिजून त्याला छत्री ठेवायची. 10वीच्या परीक्षेत रात्रभर त्याच्यासोबत जागून चहा बनवायची. आणि आज तोच मुलगा आईला भेटायला वेळ काढू शकत नव्हता. त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. आई, फक्त एकदा भेट, मी सगळं बदलून टाकेन. सकाळी 10 वाजता तो गावात पोहोचला. घरासमोर खूप लोक उभे होते. अंगणात शांतता होती. रोहनचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तो घरात धावत गेला आणि पांढऱ्या चादरीत शांत झोपलेली त्याची आई त्याला दिसली. आई, एकच किंकाळी संपूर्ण घरभर घुमली. तो आईच्या पायाशी बसून रडू लागला. आई, उठ ना, मी आलोय बघ, मी आलोय. तू म्हणायचीस ना, एकदा तरी ये, मी आलोय. पण आता उत्तर देण्यासाठी आई नव्हती. सुमन काकूंनी डोळे पुसत त्याच्या खांद्यावर हात ठेवला. रोहन, तुझी आई शेवटच्या क्षणापर्यंत तुझीच वाट पाहत होती. शेवटचा श्वास घेण्यापूर्वी ती फक्त एवढंच म्हणाली, माझ्या मुलाला सांगू नका की मी त्याच्यावरती रागवले होते, कारण मी त्याच्यावर कधीच रागवू शकत नाही. हे ऐकून रोहन पूर्णपणे कोसळला.
अंत्यसंस्कार झाल्यानंतर गावातील वकील त्यांच्याकडे आले. त्यांनी एक छोटंसं तपकिरी पाकीट त्याच्या हातात दिलं. हे तुझ्या आईने तुझ्यासाठी ठेवून दिलं होतं. रोहनचे हात थरथरत होते. पाकिटात एक छोटी चावी आणि एक पत्र होतं. पत्राच्या पहिल्या ओळीत लिहिलं होतं, प्रिय रोहन, हे पत्र तू वाचत असशील म्हणजे मी तुझ्याजवळ नाही, पण मला तुझ्याशी अजून एकदा बोलायचं आहे. रोहनने थरथऱ्या हाताने पत्र उघडलं. कागदावर आईचं सुंदर ओळखीचं हस्ताक्षर होतं. प्रिय रोहन, हे पत्र वाचताना रडू नकोस, कारण तू रडलास तर मला अजिबात आवडणार नाही. बाळा, तू लहान होतास तेव्हा तू माझं संपूर्ण जग होतास. आज तू मोठा झालास. तुझं आयुष्य मला तुझ्या नेहमी अभिमान वाटला. तू कधी मला वेळ देऊ शकला नाहीस म्हणून मी तुझ्यावर कधीच रागावले नाही. मला माहीत होतं तू तुझं भविष्य घडवत होतास. पण एक गोष्ट मात्र मनात राहिली. शेवटदा तुला मिठी मारायची इच्छा पूर्ण झाली नाही. माझी एक शेवटची इच्छा आहे, ती पूर्ण करशील ना? कपाटाच्या खालच्या ड्रावरची चावी या पाकिटात आहे. तो ड्रावर उघड, तिथे तुला एक छोटा डब्बा दिसेल. तो उघडल्यावर तुला समजेल की मला काय हवं होतं. तुझी आई. रोहन धावत घरात गेला. आईच्या खोलीत सगळं तसंच होतं. खिडकीजवळचा झोपाळा, देवघर आणि कपाट. त्याने चावीने ड्रावर उघडला. आत एक लाकडी डब्बा ठेवलेला होता. डबा उघडता त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. त्या डब्यात त्याच्या लहानपणीचा तुटलेला खेळण्याचा ट्रक, पहिल्या इयत्तेचं प्रगती पुस्तक, त्याने आईसाठी काढलेलं वाकडं तिकडं चित्र आणि एक छोटी गुल्लक होती. गुल्लकीवर कागद चिटकवलेला होता. त्यावर लिहिलं होतं, रोहनसोबत तीर्थयात्रेला जायचं. रोहनने गुल्लक फोडली. त्यात नोटा आणि नाणी मिळून अवघे 3,850 रुपये होते. आई गेले अनेक वर्ष थोडे थोडके पैसे साठवत होती, फक्त एक दिवस मुलासोबत तीर्थयात्रेला जाता यावं म्हणून. रोहनला आठवलं, आई कित्येकदा म्हणायची, बाळा आपण कधीतरी पंढरपूरला जाऊया. आणि तो नेहमी म्हणायचा, नंतर जाऊ आई, आता वेळ नाही. आता वेळ होता, पण आई नव्हती. रोहन त्या डब्याला छातीशी धरून इतका रडला की संपूर्ण घरातील लोकांच्या डोळ्यातही पाणी आलं. त्या क्षणी त्याने मनाशी एक निर्णय घेतला. आईची शेवटची इच्छा अपूर्ण राहू देणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहनने आईची अस्थी घेतली आणि पंढरपूरच्या दिशेने प्रवास सुरू केला. संपूर्ण रस्ता त्याच्या डोळ्यासमोर आईचा चेहरा होता. बाळा, आपण कधीतरी पंढरपूरला जाऊया. हे शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते. पंढरपूरला पोचल्यावर त्याने आईच्या अस्थी चंद्रभागा नदीत विसर्जित केल्या. विठ्ठलाच्या चरणी डोकं टेकवलं आणि डोळे मिटून रडू लागला. देवा, मी खूप उशीर केला. माझ्या आईला वेळ देऊ शकलो नाही, पण आता तिच्यासारखी कोणतीही आई तिच्या मुलाची वाट पाहत राहू नये. मंदिरातून बाहेर पडताना त्याला एक वृद्ध आई दिसली. ती मंदिराच्या पायऱ्यांवर बसून आपल्या मुलाला फोन करत होती. बाळा, आज येशील का? फोनच्या दुसऱ्या बाजूने उत्तर आलं, आई वेळ नाही, नंतर बोलू. हे ऐकताच रोहनच्या अंगावर काटा आला. त्याने त्या आजीला नम्रपणे विचारलं, आई, आज माझ्यासोबत जेवायला याल का? त्या आजीच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसापासून रोहनचं आयुष्य पूर्णपणे बदललं. त्याने आपल्या आईच्या नावाने माऊली आधार नावाचा एक छोटा उपक्रम सुरू केला. प्रत्येक रविवारी तो वृद्धाश्रमात जाऊन आजी आजोबांसोबत वेळ घालवू लागला. त्यांच्याशी बोलू लागला. त्यांना जेवण देऊ लागला. त्याला आता समजलं होतं, आई वडिलांना सर्वात जास्त गरज पैशांची नसते. त्यांना आपल्या वेळेची, प्रेमाची आणि 2 प्रेमळ शब्दांची गरज असते. काही महिन्यांनी त्याने आईची वही पुन्हा उघडली. शेवटच्या पानावर एकच वाक्य लिहिलेलं होतं, माझा मुलगा चांगला माणूस राहिला तर मला स्वर्गातही समाधान मिळेल. हे वाचून रोहनने वही छातीशी धरली. आकाशाकडे पाहून तो हसला आणि हळूच म्हणाला, आई, यावेळी उशीर होणार नाही. तू शिकवलेले प्रेम मी आयुष्यभर जपत राहीन. त्या क्षणी मंद वारा वाहू लागला. तुळशीची पानं हलू लागली आणि रोहनला असं वाटलं जणू त्याच्या आईने पुन्हा एकदा त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आहे. जगातील प्रत्येक गोष्ट पुन्हा मिळू शकते, पण आई वडिलांसोबत निघून गेलेला वेळ कधीच परत येत नाही. म्हणून ते आपल्यासोबत असताना त्यांना प्रेम, आदर आणि वेळ नक्की द्या. धन्यवाद.